सर्वप्रथम मातृभूमीला माझा नमस्कार आणि संतांच्या भूमीला माझा नमस्कार. महाराजांबरोबर मी 2018 पासून आहे. महाराजांची जी जिद्द आहे, महाराजांचा जो लढा आहे हा खूप प्रामाणिक आहे. त्या माणसाला कसलाही लोभ नाही आहे. त्यांनी खूप संकट सहन केले, ते आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले. कलेक्टरसमोर भांडणं, हे करणं सगळं डोळ्यांनी बघितलेलं आहे. आज मी फक्त यांच्यासाठी उभा आहे की खरंच आज संतांची भूमी आपले नेते लोक म्हणतात, पण आपले नेते आजच्या काळातले सगळे भडवे झालेले आहेत. कारण हे विकृतवादी, हिंदुत्ववादी नाही. आणि आज जर आपल्याला समाजामध्ये जर आपले हे तिन्ही पवित्र पर्वत जर डोंगर आपलं वाचवायचे असेल तर सर्वांनी मधुसूदन महाराजांसोबत उभं राहून आपण एकत्र मिळून काम करावं, मीपणा सोडून, असे माझी विनंती असेल. जय हिंद. पाहतील उडे तेथे देतील अनुमोदने, तुकावले रिघे पुढे नाही लाजे भिंगे, हे लोक पोलीस लावून माझा घात करतील, अशा अनेक कारस्थानाच्या घराण्यात मी सापडलेलो आहे. आता हे माझ्यातले गुन्हे म्हणजे दोष ठेवतील, त्याचे बबरा करतील, मला बदनाम करतील. हे जे आता जे चाललंय ते तुकाराम महाराजांनी किती अगोदर सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या आंदोलनाला आम्ही 12 बरोबर सक्रिय सहभागाने होणार आहे. मी महाराष्ट्र गुरु समाजाचा अध्यक्ष आहे आणि सातत्याने आम्ही ह्या चळवळीत काम करत असतो. या तुमच्या आंदोलनाला आम्ही मनधरण पाठिंबा देत आहोत आणि तुमच्या सक्रिय सहभागी आहोत. मित्रांनो, आपण सर्व इथं मधुसूदन महाराजांच्या विचारावर प्रेरणा घेऊन आणि त्यांचंच कार्य आपण सर्वजण पुढे नेत आहोत. त्याच माध्यमातून आपण भालचंद्र डोंगर, भंडारा डोंगर आणि बोर्डा डोंगर, जसं गुरुजींनी सांगितलं की परिक्रमा, अशी एक परिक्रमा आपण निश्चित करावी आणि त्याला एक आध्यात्मिक स्वरूप द्यावं. जशी वारी असते तशी वारीचं एक परिक्रमा आपण तयार करूया. आणि पंढरपूरमध्ये सुद्धा 3 प्रकारच्या प्रदक्षिणा आहेत. एक आपली नेहमीची प्रदक्षिणा, त्याच्यानंतर द्वार परिक्रमा आणि नंतर मास परिक्रमा, असे 3 परिक्रमा येतात. त्याच्यामध्ये सुद्धा मोठी परिक्रमा जी आहे मास परिक्रमा, ती जवळजवळ 25 किलोमीटरच्या आसपास जे देवस्थान आहेत त्या देवस्थानाच्या माध्यमातून दर्शन करायचं. पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान करायचं, कुंडलिकायाचं दर्शन करायचं आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन 25 किलोमीटरच्या परिक्रमेमध्ये ते परिक्रमा करायची आणि परत संध्याकाळी म्हणजे चालत बरं काय ही सगळी, आणि ते येऊन परत कुंडलिकायाला सांगायचं, परत दुसऱ्या दिवशी दुसरं देवस्थान. अशा पद्धतीने 7 दिवसाची, माघशुद्ध प्रतिपदेपासून माघशुद्ध सप्तमीपर्यंत अशी 7 दिवसाची ती परिक्रमा आहे. तर ते अशी परिक्रमा आपण इथं निश्चित देहूमध्ये गुरुजींनी जसं सांगितलं तसं या तिन्ही डोंगराची आणि आळंदीसहित इतर देवस्थान जे आहेत अशी जर केली तर जास्त अजून त्याला उठाव येईल असं मला वाटतं. आणि मला संधी दिल्याबद्दल श्री गुरुचरणी माझी सेवा अर्पण करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. सर्वांना जे आहे, आत्ता या पुणे जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र आळंदी, जिथं साक्षात ज्ञानोबा आहेत, त्या क्षेत्रामध्ये पवित्र पावन आपली इंद्रायणी नदी पावन आहे, पण शुद्ध नाही. तेव्हा पवित्र कधी होणार नाही. अशुद्धता जी आलेली आहे ती आपल्या विचाराची आहे, प्रदूषणाची आहे. तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश सगळ्या भागातून लोक याच्याकरता आले. त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि एकच वाक्य बोलतो फक्त, मगाशी शास्त्रीजी महाराजांनी सांगितलं, मधुसूदन महाराज जे आहेत ही व्यक्ती नाही. आणि या विचारधारेला गेली म्हणजे 2005 तर आजपर्यंत म्हणजे 36 वर्षे झालेली आहेत. ती एक विचारधारा आहे. ती विचारधारा लोपली नाही, लोपणारे नाही. फक्त त्यांनी मगाशी सांगितलं ते मला वाक्य पटलं. मी सगळ्यांची माफी मागतो, क्षमा मागतो. आतापर्यंत म्हणजे याच्यात मी निगेटिव्ह बोलतो असा गैरअर्थ करू नका. आपण सर्वच या उपक्रमामध्ये अतिशय तन्मनधनाने आलेला आहात. पण वक्तृत्वापेक्षा कृतीला आपण झोपल्यानंतर ध्यान करा, आपण काय बोललो आणि त्या कृतीला थोडी ताकद द्या. हे मधुसूदन महाराजांचं कार्य नाही, ही विचारधारा आहे. ही सगळ्यांची विचारधारेला आपण साथ द्या एवढं आव्हान करतो. आणि महाराजांच्या जीवनाबद्दल एकच वाक्य सांगतो. मग अशी महाराजांनी सांगितलं ना, ज्या आंब्याला दगडी मारल्या जातात, महाराज लोक अशी म्हणजे त्यांना सांगायचं आहे काय, संत हे परोपकारी
अपरभाव नसतो. महाराजांच्या जीवनामध्ये तेच घडलं गेलं किंवा महाराजांनी तेच केलं म्हणजे कसं जे अपकार करणारे आहे त्यांच्यावर उपकारच केलेत. संत हे अपकार्यावर उपकार करतात आणि देव अशी शक्ती आहे ती अपकार्याकरता अपकार उपकार्याकरता उपकार. तर आता तर मला असं वाटायला लागले की आपण दासाला त्रास दिला का ते देव कार्य करतो. आता तुकोबरायांना सोडून आपण तुकोबरायांची ती भूमी वाचण्याकरता भामचंद्र हे सगळं वाचण्याकरता पांडुरंगालाच आराधना करावी. हे भगवंता तुझ्या दासाचं हे होतं आहे कीर्तनकार जे सांगत नाही. तर अशी काही परिस्थिती घडली त्यांनी जर त्या कीर्तनात बोललं नाही. देवाची वाणी सांगतो, संतांची वाणी नाही. संतांची वाणी म्हणलं तर ज्ञानोबराय म्हणले नसते जे खळांची व्यंकटी सांडू. संत विचार संतांची, पण देवाची वाणी अशी असते की भक्ता राखी पायापासून दुर्जनाची संवारी. ती वेळ भगवंतावर आलेली आहे. भगवंतांनी ते करून अशा प्रकारचा भाव व्यक्त करून सर्व आल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण.